दीप अमावस्या किंवा आषाढी अमावस्या या दिवशी दीपपूजन करून आगामी श्रावण महिन्याच्या स्वागताची तयारी केली जाते. अंधारातून प्रकाशाच्या वाटेवर नेणारा दिवा हा मांगल्याचं प्रतीक आहे. त्यामुळे अनेक चांगल्या वाईट प्रसंगामध्ये आपल्या संस्कृतीत दिव्याला विशेष महत्त्व आहे. मांगल्य समृद्धी आपल्या आयुष्यामध्ये नांदावी या प्रेरणेने आषाढ महिन्याच्या शेवटच्या दिवशी दीपपूजन करून दीप अमावस्या साजरी केली जाते. यासोबतच आपल्या मुलांच्या दीर्घायुष्यासाठी एक विशेष उपाय केला जातो. दीपपूजनाच्या आधी गूळ घालून केलेले कणकेचे दिवे 5, 7, 9 किंवा 11 या संख्येने बनवावेत. ते दिवे वाफवून घ्यावेत. त्या दिव्यामध्ये शुद्ध गाईचं तूप घालावं. 2 वातींची एक वात करून या दिव्यांमध्ये घालावी. त्या दिव्यांना प्रज्वलित करून आपण जे दीपपूजन केलेलं आहे त्या दिव्यांना ओवाळून घ्यावं. त्यानंतर आपल्या घरातील मुलं असतील, मुली असतील त्यांचं औक्षण करून याच दिव्यांनी त्यांना ओवाळावं. यामुळे त्यांना दीर्घायुष्य लाभतं.